आज हळद उद्या लग्न आणि आज आम्हाला बरोबर 4 वाजता इथे पोहोचायचं होतं. कुठे? सावंतवाडीमध्ये. सावंतवाडीच्या पुढे. आणि आता आम्ही बरोबर लांजामध्ये. आता लांजा पण नाही रे, तू पुढे बघ रे बाबा, ते मरू दे. आता आम्ही आहोत लांजामध्ये, पालीमध्ये. आणि पालीमध्ये आता वाजले किती? 2:30 वाजले, 3 वाजलेत ना? 3 वाजलेत. आणि क्लायंटने आम्हाला बोलवले 4 वाजता. आता एका तासात आम्हाला 180 किलोमीटर पार करायचं. ते रात्री तुम्हाला दाखवणार मी भूत. आता हे दाखवतात की नाही मला माहित नाही, पण हे मला बोललाय प्रथमेश की दाखवणार. रात्रीचे खेळ चालायचा बंगला. हा, बंगला तो इथं शूट झालाय. आपल्या इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. चला काय चॅलेंज आहे, चॅलेंज. तो बद्दल त्याच्यामध्ये दाखवलं भूत आहे, पण तिथे जाऊन बघ. खरं खरं सांग, किती काजू घातले आणल्यास? खरं सांग, इज्जत. कॅमेरा चला पुढे काय आता काजू घातले काका बघतात येड्या. अरे इकडे बघ, काका बघ. बाबा आलो कोणतरी बाहेर. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही जातोय. तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. चॅनल टू माय वेलकम आणि वेलकम टू माय चॅनल. आणि आज जातोय, फर्स्ट टाइम जातोय सावंतवाडीमध्ये. म्हणजे लांजाच्या पुढे कधी गेलो नाही, आता जातोय यांच्यासोबत जातोय. तर आहे आपल्याला हळदी शूट आणि वेडिंग शूट. ते पण सांग की पुढे गाव असलाय, उलटे होतात म्हणून. हे नाही बोलणार था भाई, हे नाही बोलणार था. तर नाही, मला कसं पुढे बसायला आवडतं ना, पुढचं सगळं दिसतं वगैरे म्हणून बसलोय, बाकी विषय काय नाही. उलटीचं कारण दिल्यावर कसं कोण बोलू शकत नाही ना, मागे बस. त्याला गाईज थोड्या वेळाने भेटू. नको कशाला थोड्या वेळ, आताच भेटू दे. तर गाईज आता हा, आणि सावंतवाडीला जायचं म्हणजे जातं का आता. आज हळद आणि उद्या वेडिंग आहे. आता तुम्हाला स्टार्टिंग विषय सांगतो. आज हळद उद्या लग्न आणि आज आम्हाला बरोबर 4 वाजता इथे पोहोचायचं होतं. कुठे? सावंतवाडीमध्ये. बांधा सावंतवाडीच्या पुढे. आणि आता आम्ही बरोबर लांजामध्ये. आता लांजा पण नाही रे, तू पुढे बघ रे बाबा, ते मरू दे. आता आम्ही लांजामध्ये, पालीमध्ये. आणि पालीमध्ये आता वाजले किती? 2:30 वाजले, 3 वाजलेत ना? 3 वाजलेत. आणि क्लायंटने आम्हाला बोलवले 4 वाजता. आता एका तासात आम्हाला 180 किलोमीटर पार करायचं. कसं करू तुम्हीच सांगा. कसं करू तेच. अरे जीव आहे का नाही आपली भाव. एर्टिगा मागे हो, मागे हो. अरे मागे हो. नडतो. तर गाईज चला, आता एका तासात आम्ही तुम्हाला भेटू सावंतवाडीमध्ये. हे नको. So let's see. जर हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचला तर समजून जा की आम्ही सुखरूप पोहोचलो एका तासात. जर नाही पोहोचला की समजून जा काय तर बोलायचं. अंकुश चांदे या ब्लॉगला हार आणि हे तयार श्रीफर देऊन तयार आहात तुम्ही. तर मी आहे आजच्या ब्लॉग मध्ये. मी अप्पू, प्रथमेश आणि अप्पूचा भाव आर्यन. पण कुठं आहे की नाही आर्यन. तर असं मी 4 जण असणार आहोत. कॅन्डिड, ट्रॅडिशनल, सिनेमॅटिक आणि ट्रॅडिशनल व्हिडिओ. तर चला गाईज, भेटू आम्ही आता. नेक्स्ट स्टॉप कुठे घेऊ तिथे भेटू डायरेक्ट. आता आम्ही आलोय पालीमध्ये आणि पालीमध्ये आम्ही CNG भरतोय. चिपळूणपासून स्टार्ट केलं होतं CNG भरायला, पण CNG कुठे भेटला नव्हता म्हणून आता आलो पालीमध्ये. आणि भावांची चप्पल बघा, ह्याची चप्पल बघ, आणि त्याने ब्लॉग बघू दे बाबा. बोललं की माझा सॉन्ग व्हायरल गेला भावा एवढा की लांजापर्यंत पोहोचलाय सॉन्ग माझं रॅप. तर चला, आता मुंबई गोवा हायवे इकडून आलो आम्ही रत्नागिरीतून, तर जाणार लांजाला. मी आलो सावंतवाडीमध्ये आणि 2 ते 2.5 तासामध्ये आम्ही लांजातून सावंतवाडीमध्ये आलो. पूर्ण कारण सांगू शकत नाही. तर रस्ता 1 नंबर होता म्हणून लवकर आलो. बाकी आपल्या चिपळूण टू रत्नागिरीमध्ये जेवढा रस्ता चांगला नाही तेवढा रस्ता इकडे आहे, म्हणून तर भारी रस्ता आहे, म्हणून तर आम्ही लवकर आलो. आणि आलो आता आणि बरोबर ह्या क्लायंटच्या घरासमोर आलो. इथं शूट आहे, ब्राईड इकडची आहे आणि ग्रूम तिकडे. CNG चा लोगो हाईड करा ना. ओ या, इसको स्कॅन करो, पैसे डालो इसमें. आणि विषय असा आहे की आम्ही दोघं जाणार दुसरीकडे, हे दोघं असणार दुसरीकडे. हा एक आर्यन आणि अप्पू दुसरीकडे, प्रथमेश आणि मी दुसरीकडे. सो आज असणार आहे हल्दी, बघू थोडं काय. आणि रात्री तुम्हाला दाखवणार मी भूत. आता हे दाखवतात की नाही मला माहित नाही, पण हे मला बोललाय प्रथमेश की दाखवणार. रात्रीचे खेळ चालायचा बंगला. हा, बंगला तो इथं शूट झालाय. आपल्या इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. चला काय चॅलेंज आहे, चॅलेंज.
तो पद्धती त्याच्यामध्ये दाखवलं भूत आहे पण हे मध्ये तिथे जाऊन बघ ना, तिथे जाऊन बघ. अरे आम्ही बाजूला राहिलेलो तरी मला जो हातभर वाटत होती. जाना तो पडेगा, रिक्स तो लेना पडेगा. म्हणजे अपू वगैरे तिकडे थांबलेत नवरीकडे. आता मी आणि प्रतिमा जातोय नवऱ्याकडे शूटला. आणि तुम्ही हा रोड बघा आणि हा रोड बघा. तर ह्याच रोडने आम्हाला रात्री यायचं आहे. तुम्हाला रात्रीचा रोड दाखवतो. आता दिवसाचा बघा आणि रात्रीचा बघा. वेट अँड वॉच. आणि आमच्याकडे सीएनजीचे फक्त 2च गाड्या आहेत. पेट्रोल टाकायला विसरलोय. सीएनजी फक्त 2 गाड्या आहेत. आणि जर ह्या रूटला जर कुठे पेट्रोल पंप नाही भेटला तर 100% जाताना आम्ही आमची उदास होणार आहे. तर आता हळूहळू गाडी नेतो आहे मी. आता पळवली असते भरपूर. आता जाऊया, बघूया. पेट्रोल पंप भेटला तर ठीक, नाही तर मग बघू काहीतरी. पाचोळा सैरा वैरा ऐसन रोड है. सो नाईट का व्यू भी देखत आहो. सो लगे रहो गाईज. इथं हल्दी शूटला आलो आहे आणि मोस्टली शूट संपले. पण शूट म्हणजे सेटअप लावताना एक गोष्ट लक्षात आली की आमच्या व्हिडिओग्राफरने आम्हाला पोर्टा लाईट दिली. पण पोर्टा लाईटसोबत वायर नाही दिली. मग आता एल सी लावून डायरेक्ट कनेक्शन देऊन ये बघा. डायरेक्ट बॉडीतून कनेक्शन दिले, डायरेक्ट कनेक्शन येते. पोर्टा लाईटचं जुगाड बघा काय. बॅटरी संपली नाही. हो, नॅनलाईटची बॅटरी संपले म्हणून ते बघा. हे काढलं की संपला विषय. इथनं बॅटरी काढली, चार्जिंगची केबल काढली ते डायरेक्ट डूस होणार, बॅटरी संपणार. जुगाड, सिनेमॅटिकचं जुगाड बघा. असं जुगाड कोणी बघितलं, कुठं बघितलं काय. इधर से वायर जुगाड करना पडताय भाई. फायनली आता शूट वगैरे झाले आमचं कंप्लीट करून. आता आम्ही निघतोय. आम्ही लय कष्ट केलेत काही जर. आता फक्त पॅकिंग चालू आहे. आता पॅकिंग करून लगेच निघणार. आणि ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने निघणार. आता आम्ही फक्त रोड बघा आणि आमचा पसारा बघा. बघा तुम्ही बोलणार नाही. फोटोग्राफरची गाडी बघा. ही अशीच असते फोटोग्राफरची गाडी. सो गाईज आता पॅकिंग करतो. आणि मोठा सीन असा की गाडीतला पेट्रोल आणि CNG संपत आलाय. फक्त एवढंच की इथून 12 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे आणि इकडून पण 12 किलोमीटर पेट्रोल पंप आहे. जाऊ कुठं? आता जायचं कुठं हा प्रश्न आहे. जर इकडे गेलो तर इकडे परत पाठी यायला लागणार आणि इथे गेलो जर चुकलो तर परत इकडे पाठी यायला लागणार. नो रिक्स नो रिवॉर्ड. फक्त मॅप टाका चला. आणि मॅपनी पण जर फसवलं की संपला विषय. मग उद्या आमच्या व्लॉगिंग चॅनलला हार घालायचा तेवढं विसरू नका. इकडे डेंजर विषय आहे असं म्हणतात पण अजून आम्हाला काय जाणवलं नाही. देव करो आणि नको जाणवू दे असं काय. तर काय आम्ही आता फायनली त्या रोडला आलोय ज्या रोडला तुम्हाला मागाशी बोललो होतं की सुमसम एरिया आहे. निगेटिव्ह वाईब इकडे 100% येणार. आणि आम्हाला आता निगेटिव्ह वाईब आलेत. तो हा रोड नाही मला माहिती कुठला आहे पण निगेटिव्ह वाईब येत आहेत. म्हणजे असं खूप शांतता येते. तर तुम्हाला मी रोड दाखवत होतो. तर ही लाईट बंद करतो म्हणजे तुम्हाला फील येईल. राच रात्री सखेळ चाले. या रोडला जर चुकून आमचा जर CNG संपला की आम्ही गाडी तर साईडला लावतोय आणि झोपतोय. डायरेक्ट सकाळी बाहेर पडतो इथनं. तर गाईज आता त्या रस्त्याने आम्ही बाहेर पडलोय. असं काही डेंजर काय दिसलं नाही. पण आता आम्ही इथं आलोय. अपोलो वगैरे घेतले आम्ही आता. आणि आता इथून जाणार आम्ही दुसऱ्या लोकेशनला जिथे आम्हाला स्टे करायचं आहे. आणि हे बघा हे जेवून आले तरी पण कुठे आहेत हे बघा. हे जेवून आले तरी पण यांना भूक लागले. सो आता हे आणि अंडा राईस वगैरे ऑर्डर केले. तोपर्यंत मी इथं बसतो थोडं आराम करतो. आणि खाल्लं बघतो थोडं आवडलं तर मी पण खाईन. खाऊन डायरेक्ट स्टेला. पण जाताना हे बोलले की तिथे एक असं मोठं वाडा लागतो. जो रात्रीचा खेळ चाले जो सिरियल होती पहिली मराठीची त्या सिरियलमधला जो वाडा दाखवला होता तो इथला होता असं म्हणतात बाबा. आता मला नाही माहिती. सो जाऊन तिथं चेक करू. जर दाखवल्यानंतर याने दाखवल्यानंतर ठीक नाहीतर बघा. पण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला समजेल पुढे काय ते. गुड मॉर्निंग गाईज. आज दिवस दुसरा आहे आणि आम्ही आता फायनली हॉलवरती आलो आहे. काल रात्री तुम्हाला दाखवणार होतो बाकीचे विषय पण येता रोडवरती एक सीन झाला त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओ करायला नाही भेटल्या. डायरेक्ट रूमवरती गेलो झोपलो. तसं पण 2:30-3 वाजले होते. झोप खूप आले होते म्हणून तर आम्ही डायरेक्ट रूमवरती गेलो. आणि आता इथं शूट चालू आहे. तर तुम्ही शूट बघू शकता. हे बघा. तर आता आम्ही ट्रॅडिशनल फोटोग्राफर. हा कॅन्डिडेटवाला आहे तो सिनेमॅटिकवाला ब्लॅकवाला आणि हा रेडवाला कॅन्डिडेट फोटोज. तर आज आम्ही आलो आहे बांद्यात. नम्रता आणि ऋषी. मला एक मज्जा दाखवतो 2 मिनिटात. अंकुची मज्जा दाखवतो. अंकुश काजू कतली चोरतोय. हा गप काजू कतली चोरतोय.
मिशन सक्सेसफुल. तसलं काय बोलायचं. मिशन सक्सेसफुल. अजून एक गाडी घेऊन ये मला पण आण. खरं खरं सांग किती काजू घातले आणल्यास खरं खरं सांग इज्जत कॅमेरा होता लपो ताबडतोब पुढची पुढे काय आता काजू घातलंच नाही काका बघतात बघ. काकानं पण एक दे काका जाण बसा त्यांना पण देऊ की झालेले करू मध्ये त्यांना गप बसा अर्धे घ्या आणि गप बसा. हे मामाला द्या की नाही तर आत्ता बोलला गब्बसा सगळ्यांचं हे अर्धी दे की तुला इज्जती ठेवले तेव्हा वेगळी आहे. अंकुचा व्लॉग मी चालवतो सध्या. तर काय आता खाऊन पिऊन झालं जेवण बिवून झालं आमचं मोस्टली नाही म्हटलं तरी पण 90-80% शूट्स कंप्लीट झाले. आता यांचं काम बाकी आहे 90-80% शूट्स कंप्लीट झाले. 80-90% शूट कंप्लीट झाले आणि आता फक्त आता यांचे शूट बाकी आहे. आम्ही रिलॅक्स वाडा आहे तो. बोल आता सरदेसाई वाड्याचा आहे तो. हो. तर काय आता आम्ही जातो तो वाडा बघायला रात्रीचा खेळ चालेल मधला वाडा सरदेसाई वाडा जायचं तो. जर गेलो तर लॉक पडेल नाही गेलो तर नाही पडणार. कालपासून आपण हेच सांगतोय अजूनपर्यंत काय गेलेलं नाही तिथं. बघू आता तिथं जातो तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. पुढे काय बोललास मालवणी बोललो मी. बोल परत एकदा. आम्हाला दुसऱ्या शूटला जायचं तर उशीर होतो तर आम्ही पटापट इथं काय आटपलं इथलं काय पार्किंग केलं प्रथमेश आणि जातो आम्ही तिकडे. तर गाईज आता आम्ही एका देवस्थान आलोय देवस्थान ठिकाणी आलोय. हे कोणतं आहे रे? उपरवळकर. हा उपरवलकर उपरलकर. तर हे बघा गाईज संगमेश सावंतवाडीचं आहे. हो शिट भाई. लेकरांकडे भरलेला मृत्यूचा फळ लेकरांना हात भेटला प्रमाणे आजी पण राहून तर लेकरांचे आज पाठण करूचे. लेकरांच्या व्यवसाय करून धंद्याकडे कामधंद्या उद्यान करून द्या व्यवसाय करून द्या धंदा पडत चांगला आर्थिक बळ आर्थिक यश लेकरांच्या पूर्ण पदरात करून मारलेले अंकांच्या आखे शब्दाने परिपूर्ण करून जायस्तीकडे ते लेकरांचे यश मार्ग देऊन कुटुंबाचा आरोग्याचा सगळ्यांचा संरक्षण करून मनातली इच्छा परिपूर्ण केली श्वास सुरू. आता नायकांचा जो वाडा होता रात्रीचा खेळ चालेल सिरियल मधला तो वाडा हा बघा इथे इथं का लिहिलं बघा. तर गाईच तो बघा हा वाडा येतो. तर हा वाडा येतो आतमध्ये जाण्यास फक्त मना इथं बोर्ड लावलाय. आतमध्ये जाऊ शकत. कोण गेला तू बघितलास? थांब टॉर्च बंद. बाबा आलो कोणतरी बाहेर. लोक बघ तरी काय दिला फाटली वाची. चला जाऊया उशीर होतोय तर काय तर फायनली आम्ही घरी आलोय. मी माझ्या घरी आलोय. काय नमस्कार करतोय. बंद कर. संपला तर काय आता फायनली घरी आलोय. जेवलो बिवलो मस्त रत्नागिरीत. तू काम कर तुझं काम कर ना. तू काम कर बॅग काढतोयस ना. तू काम कर तुझं. तर जेवलो बिवलो मस्त रत्नागिरीत. तिथे व्लॉग करायला नाही भेटला कारण की गर्दी होती. जेवलो बिवलो आणि आत्ता एक झोप काढली गाडीमध्ये आणि आत्ता आलो इथे. तर आता बाय बाय करू आणि जाऊ आपल्या घरी. तर ब्लॉग आवडतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या भावाला मोठं करा.